मंडपाई चषक 2025 सुवर्ण पर्व 10व पॉड बाय दिशा क्लासेस। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आमच्यापासून काही अंतर दूर। उलटा चेंडू होता, पंचांच्या इशाऱ्याकडे आमचं लक्ष असेल। नो बॉल, अगदी उंचीचा नो बॉल दिलाय। पंचांनी एक नामवंत पंच या स्पर्धेमध्ये दाखल केलेत। आयोजकांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये 2च पंच होते, आज मात्र तिसरे पंच देखील इथे दाखल झालेत। पंचांच्या निर्णयावर बऱ्याच वेळेला वादग्रस्त निर्माण व्हायचा आणि त्याला एक बगल देण्याचे काम मात्र आयोजकांनी केलंय आणि 3 पंच मात्र इथे दाखल केले। जाऊया मैदानाच्या दिशेने। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। हिटचा चेंडू, वन बाउंड चौकार। अगदी बॅटीला ताकद लावली होती परंतु चेंडूने मात्र हवेमध्ये विजेतला आणि त्यावेळेला चेंडू मात्र कमी झाला। उंची मिळाली, लांबी मात्र नाही मिळाली, पण तो वन बाउंड चौकार। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दाखल लागल्यात 6 धावा। गुणलेखनामध्ये ओमकार रांजाणे सर आमच्याशी जोडले गेलेत। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे अगदी चेंडू पासून भरपूर दूर। वन बाउंड अडवण्याचा प्रयत्न, पण तो एकच धाव मिळते। हायेस्ट आणि लोएस्ट साठी सुरू असलेला सामना, जो जिंकेल तो टॉप राहील आणि जो पराभवाला सामोरा जाईल तो लोएस्ट मध्ये राहील। सर आज देखील तुम्ही उपस्थित राहिला, फार बरं वाटलं। पर्यटनासाठी माथेरानमध्ये येलेले पर्यटक लोक देखील या क्रिकेटच्या खेळाला, क्रिकेटचं वेळच मित्रांनो असं अद्भुत, याला क्रिकेटच्या खेळाला अद्भुत का म्हटलं जातं, कारण की हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जाईल तर कधी तुम्हाला भूतळावर आणून सोडेल। क्षेत्ररक्षक आहे तिथे, अगदी वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात। धावसंख्या धावफलकावर लागतायत 9 धावा। षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतोय। गोलंदाजी मार्क कौशिक समोर आव्हान असेल। ऐकॉनचा भरणा असलेली स्पर्धा, 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना गेली 9 वर्ष स्थानिक पातळीवर खेळली गेली स्पर्धा, पण 10व्या वर्षामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा मानस या बंड्याबाई चषकाने केला। फटका फसतोय का? समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार लगातो 6। या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 15 धावा। प्रत्येक चेंडूचा समाचार निश्चित घेतला जातोय। 15 धावा धावफलकावर आहेत। जे चांगला चेंडू त्याचा समाचार घेताना क्षेत्ररक्षक आहे तिथे। चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही धोक्याची घंटा होणार का? आजचा दिवस अजयचा असेल। नॉस्टॅगिनला चेंडू पकडला देखील यष्ट्यांच्या जवळ होता असलेला खेळ, गोलंदाजाचा चेंडू मात्र यष्ट्यांपर्यंत पोहोचला नाही। 2 धावा मिळाल्या, त्या 2 धावेने धावसंख्या धावफलका 17 धावा। पहिलं षटक मार्गस्थ आहे। फटका फसतोय का? पण तो नाही, संधी होती अगदी योगा। चेंडू पर्यंत जो पोहोचला असता दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेट जाते। अजयला मात्र परतावा लागेल। अजय देखील टेनिस विश्वामधील एक नामवंत खेळाडू आहे। त्याचा देखील प्रवास रायगड प्रीमियर लीग पर्यंत सलग दुसऱ्या वर्षापर्यंत राहिला। कर्जत परिसरामध्ये असले KPL च्या माध्यमातून देखील अजयचा खेळ चांगला राहिला। माथेरानचे बरेच खेळाडू माथेरानपासून दूरवर क्रिकेटचा खेळ खेळायला जात असतात। याच क्रीडांगणाने त्यांना घडवलं, याच क्रीडांगणाने त्यांना एक आयकॉन खेळाडू म्हणून नावाला रूपाला आणलं आणि ते मात्र आज माथेरानचं नाव 7 समुद्रापाल पलीकडे घेऊन जात आहेत। एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते। षटक क्रमांक 1 संपलंय। धावसंख्या धावफलकावर लागल्यात 17 धावा।
उलटा चेंडू, चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडला गेल आणि संपलाय या फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट, ठोक डीजे. नवीन फलंदाज जातोय ओंकार. सचिन 11 संघ म्हणजे सततचा क्रिकेट खेळणारा संघ. अतिशय चांगला चेंडू. किरणची गोलंदाजी मात्र आज युवा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना संघाला विजयाच्या दिशेने याच गोलंदाजांनी निश्चित घेऊन गेलाय आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मात्र या हायेस्ट आणि लोएस्टच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करतो तो किरण, स्थानिक खेळाडू. समोर ओंकारचा आव्हान आहे, गोलंदाजी साज व सज्ज झालाय तो किरण. चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, त्याचा प्रयत्न होता. दोनच धावा मिळाल्यात. तिसऱ्या धावेच्या दरम्यान फलंदाज बाद झालाय. 20 धावा धावफलकावर आहेत. योगेश. सचिन 11 संघ म्हटलं की आदिवासी विभागामध्ये शनिवार रविवारच्या मध्ये आपण पाहिलं असेल की माथेरानपासून दूर व सतत क्रिकेट खेळायला जाणारा हा संघ. माथेरानच्या काही हाकेच्या अंतरावर असलेला आशाची पट्टी तिथून बिलॉंग करणारा हा खेळ संघ, पण तो माथेरानशी अगदी जवळचं नातं असलेलं, अगदी कामाधंद्यासाठी आपल्या रोजगारासाठी माथेरान या गावाशी अगदी जवळचा संपर्क असलेला हा आशाच्या पट्टीवरून बिलॉंग करणारा सचिन 11 संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू, समोर चेंडूला ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. गॅप सिलेक्शन. षटकार. करणारा सनसेट पॉइंटला उभं राहिलत ना तर वाघाची वाडी आणि वाघाची वाडीवरचा हा अविनाश वाघ, परंतु या माथेरानशी त्याची अगदी जवळची नाळ जोडल्या गेलेली तो अविनाश वाघ मात्र इथं बरसतोय. परंतु यावेळेला मात्र तो सचिन 11 संघातून खेळायला दाखल झालाय. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना परिसीमेच्या दिशेने चेंडूला धाडलं. 6 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या. 30 धावा. चांगला चेंडू, कमबॅक करता येतं. गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. कुठली धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक घोषित झालंय. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या. 30 धावा. येणारे
पासून प्रवास करून आलेले समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव काका मात्रे सरांना मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा थरार क्रिकेटचा. धन्यवाद सर. धन्यवाद अनिलजी नायगडे सरांचा आवाज आपण ऐकलात. तर त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे आपण वळूया. SP11 आणि सचिन 11 या दोन संघात ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. निर्धारित 2 षटकामध्ये सचिन 11 संघाने 30 धावा जमवल्यात आणि SP11 संघाला 31 धावांचं लक्ष्य इथे ठेवलंय. प्रति षटक आपण पाहिलं 15.50च्या सरासरीने. आमचे गुणलेखक मित्र सन्माननीय ओमकार जे या ठिकाणी आहेत त्यांचंही स्वागत आहे. तर वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूबाजी युद्ध. खऱ्या अर्थाने हे क्रिकेट म्हटलं तर आपल्या भारतामध्ये 1932 साली क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्यानंतर तुम्ही प्रवास पाहिलात. अगदी 1983चा विश्वचषक कपिलदेव निखंज यांनी जिंकलेला, त्यानंतर महेंद्र सिंग यांनी 2007ला T20, त्यानंतर 2013 आणि गेल्या वर्षी 2024 हे आपण विजेते ठरलेलं क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेचा मी पाहुणा कलाकार क्रिकेट समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सरसे स्वागत करतोय आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूबाजीच्या युद्धाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. सलामी जोडी मैदानामध्ये येते. या ठिकाणी SP11 संघाचे कौशल आणि त्याला साथ देतात जिग्नेश आणि गोलंदाज आहेत अविनाश वाघ. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिले षटक आपण या ठिकाणी पाहतात. क्षेत्ररक्षणात जर आपण पाहिलं तर लॉंग लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, तर एक शॉर्ट फाईन लेग, हे 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला. ऑफ साइडचा आपण विचार केला तर शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, एक मिड ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. चेंडूला पहा, यॉर्कर चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहिला चेंडूला खोदून काढला आणि या ठिकाणी मात्र पहिला चेंडूवर पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमवला तो फलंदाज कौशल. मराठीमध्ये डक म्हणजे बदकाचं अंड असं म्हणतात. बदकाच्या अंड्यावर बसून हा फलंदाज या ठिकाणी मैदानात परततोय. ही 1777 साली इंग्लंडमध्ये घडलेली घटना होती. राजपुत्र क्रिकेट खेळत होते आणि ते शून्यावर बाद झाले. आता डक म्हणजे मराठीत बदक असं म्हणतात. बदकाचं अंड 0 आकाराचं असतं, त्यामुळे या ठिकाणी तेव्हापासून राजपुत्र शून्यावर बाद झाले आणि तेव्हापासून लेदर क्रिकेट आणि त्याचबरोबर आपल्या टेनिस विश्वामध्ये शून्यावर बाद फलंदाजाला डकआउट असं म्हटलं जातं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जितेश पार्टे 1 गडी 5-0 धावसंख्या दाखल करा. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. पहिल्या चेंडूवर पहिलं विकेट मिळालं की आपल्याला भारतीय संघाचे निलेश कुलकर्णी यांची आठवण होते की ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवते. तर आतापर्यंत दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण बदल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फुटबॉलचा वापर केला, पायाने चेंडूला अडवला क्षेत्ररक्षकाने, तो पहिली धाव दाखल इथे पाहायला मिळाली. तर इंग्लंड दौऱ्यामध्ये निलेश कुलकर्णी यांनी पहिली विकेट प्राप्त केली. आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये 23 असे गोलंदाज होऊन गेले की ज्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केले. इंजमाम उल हक पाकिस्तान यांची आपल्याला आठवण होते ज्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केलं. तर समोर डावकर फलंदाज आहे जिग्नेश आणि डावकर फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज असं म्हणलं तर क्रिकेटच्या विश्वामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये देखील इथे बदल केला जातोय. पहा आपण पाहता शॉर्ट थर्डमॅन आणलं गेलंय, एक क्षेत्ररक्षक इथे गलित आणलं गेलंय, पॉइंटला कोणता क्षेत्ररक्षक नाही, शॉर्ट कव्हर तैनात आहे, एक डीप पॉइंट आणि एक लॉंग ऑफ. योजना ऑफ साइडला ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आहे, लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. एक चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर एक चांगलं मैदान. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग करू यशस्वी गोलंदाज यावी. पहा गुडलेन स्पॉटचा वापर केला, उंची चांगली होती, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं, उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि जाऊ थोडी सांगता. हे खरं तर ऐतिहासिक मैदान
आमचे मयुरेश कदम सर मागाशी म्हणाले, अजिंक्य बोट सर म्हणाले, अनिलजी नाईकडे सर देखील म्हणाले की ऐतिहासिक मैदानी या मैदानाने अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहिलेत, दिग्गज समालोचक पाहिलेत, जसे कुणाल दाते सर, चंदू शेट्टी सर यांना देखील तुम्ही इथे ऐकलात. हे योगदान आहे. दरम्यान हा चेंडू मात्र सोयीचा इशारा आला आणि पुन्हा एकदा आपल्याला मायकल होल्डिंग यांची आठवण झाली. क्रिकेट क्षेत्रामध्ये वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं, कधीही चेंडू नोबॉल सोयर फेकला नाही. जेव्हा नोबॉल चेंडू होते ना तेव्हा कपिल देव निखंज यांची आठवण होते, ज्यांनी 17 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोबॉल फेकला नाही. डेनिस लिली ऑस्ट्रेलियाचे, इम्रान खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, त्याचबरोबर इयान बोथम इंग्लंडचे, लान्स गिब्स यांची आठवण होते. इथे मात्र तिफळा उद्ध्वस्त झाला. पहिलं या ठिकाणी मात्र दुसरा फंडाज मात्र गमावला गेला. नाजूक अवस्था पाहायला मिळते SP11 संघाची. खरं तर गरज आहे SP11 संघाला, कारण आता म्हटलं 2 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज नागेश मैदानात येतोय. एका बाजूला जितेश पाटे खेळतोय एका धावसंपलकावर आणि 2 फलंदाज बाद करणारा गोलंदाज अविनाश वाघाप्रमाणे गोलंदाजी. मुरबाडचे वाघ यांची समालोचन बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. काय वेगळी स्टाईल आहे त्यांची, ती आदिवासी स्टाईलची ती समालोचन पाहतात. दरम्यान या ठिकाणी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहतात. पुन्हा एकदा चेंडू गेला शॉट फाईनल क्षेत्रामध्ये. इथे पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 3 धावा धबलकावर. 12 चेंडूमध्ये 31 ची गरज आहे. आपल्याला फक्त 3 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 27 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिलं मार्ग असते मैदानामध्ये. प्रेक्षकांना बसण्यासाठी अतिशय सुंदर असं स्टँड आणि जसं मगाशी आम्ही ऐकलं की अश्व शर्यत या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. उजवी यष्टी पण पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, त्यामुळे फलंदाजाला निश्चित जीवदान मिळते आणि पुढचा चेंडू फ्री हिट. नशिबाची साथ, खरं तर नशिबाची साथ फार कमी वेळा पाहायला मिळते. येस, आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. त्यामुळे जर आणि तर या शब्दांना खरं अर्थाने स्थान नसतं असं म्हणतात, पण जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट देखील खेळलं जात नाही असंही म्हणलं होतं. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात नेहमी आपण श्री गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी करत असतो. आणि आज शिवजयंती, सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. मैदानाकडे वळूया. फ्री हिटवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता चेंडू गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येईल तो पण 1 धावीचे योगदान. ऑफ ड्राईव्ह असं ज्याला म्हणलं जातं. आणि अशाच प्रकारे षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त होतं. SP11 संघाची धावसंख्या धावल्याकडे येते ती 5 आणि आता मात्र 31चं लक्ष आहे. म्हणजे जवळपास आपण विजयात 26 ची गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. खरं तर 42 धावा गरज होती. अशा वेळा उरण तालुक्यातल्या मुळेखंड गावाचं जीवित म्हात्रे, ज्याने उरणच्या बेलपाडा मैदानावर 2 वर्षापूर्वी ती क्रिकेट स्पर्धा त्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये तब्बल 42 धावा कुठून काढल्या होत्या. सुहास पवार मेवाडी चषक कोलकाता, जिथे ज्यांनी 60 धावांची गरज होती अंतिम षटकामध्ये आणि त्या धावा देखील कुठून काढल्या होत्या. हे क्रिकेटमध्ये इतिहास नोंदले गेलेत. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 26 ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि संदीपवीर गोलंदाज या ठिकाणी आहेत, स्थानिक गोलंदाज आहेत. आणि समोर मात्र फलंदाज या ठिकाणी एका बाजूला नागेश आहे, दुसऱ्या बाजूला जितेश पाटे. 1 धावसंख्या खेळतो. धावांची गरज आहे कारण 6 चेंडू आणि 26 ची गरज. क्षेत्रेश मध्ये कोणताही बदल नाही. आपण पाहता शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग आहे. एक गली क्षेत्र आपण पाहू शकता. एक मिड ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. फिरोशन ऑफ साइडला असताना 8-10 पर्यंत रन पाय पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावी आकुटाबा चेंडू हवेतून हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसला आणि एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावला, झेल विसावला.
संघाचे माजी संघनायक अझरुद्दीन यांची आपल्याला नेहमी आठवण आहे. क्षेत्रामधलं एक मोठं नाव अझरुद्दीन हे आपल्याला नेहमी पाहायला मिळालं हैदराबाद परिसरातले. तर या ठिकाणी मात्र अझर खान आहे. भारतीय संघाचा आपण क्रिकेट इतिहास पाहिला. आज आपण पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर भारताचं क्रिकेट पाहता. महिला क्रिकेट देखील कुठे कमी नाही. एक जमाना होता हॉकीमध्ये आपण प्रथम क्रमांकावर असतो, आता मात्र आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. हे योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे यशस्वी गोलंदाज पंचांच्या उजवीकडून यावी चेंडूला गली क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. यष्टीचा वेध काय गोटीने याला म्हणतात. गोटीने अंगडी खेळायचो, खो खो खेळायचो. त्यामुळे काय गोटीने अतिशय महत्त्वाचं. हल्ली आमची मुलं काय करतात, मोबाईल घेतात, आई वडिलांच्या नकळत जाती 2-2 मिनिटं नको ते उद्योग मोबाईल मध्ये पाहत असतात. त्यामुळे गोटीने मात्र दुरावस्था झालं. पण हा पहा गोटीनेमचा किती उपयोग होतो क्रिकेटच्या विश्वामध्ये. धावचीत झालं फलंदाज आणि नवीन फलंदाज शैलेश बापडेकर या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. बाद होते फलंदाज नागेश. धावची चरमाने बाजूला 0 धावसंख्येवर. बिकट अवस्था आहे दैनिक SP 11 संघाची. 31 धावांच्या लक्षाचा पाठलाग मात्र सचिन 11 निश्चित चांगली कामगिरी करत असताना. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती संदीप वीरची. पहिले षटक टाकलं होतं तर अविनाश वाघने अगदी वाघाप्रमाणे गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा दिल्या, 2 विकेटांनी प्राप्त केली. दरम्यान शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडू संपर इथे आलं नाही. पंचांचा 22चा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. धापलका धाव येतात 6. 25 ची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू आणि 25 धावा. तर षटकार आले तरी हा सामना जिंकणं कठीण आहे. पण तो नो बॉल आणि व्हाईट बॉल जर आले, स्क्वेअर चेंडू आले तर कदाचित शक्यता आहे पुढच्या चेंडूसाठी. फुलटा सुद्धा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावलंय. लॉंग ऑफचा शेती चेंडू येतो. कोणती चूक करेल सुंदर जे घेतोय. आणखीन एक धक्का. उस्मानी या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी अजर बाद होतात. सचिनने खूप सुंदर झेल घेतला. आणखीन एक धक्का. 4 वाजून जवळपास 22 मिनिटं झाली. अजून बरेचसे सामने आमच्या आयोजकांना खेळायचे आहेत. बंड्या बॉईज चषक 2025 आपण 10वं पर्व पाहताय आणि सलग 10 पर्व या ठिकाणी खेळवणं इथे सोपं नसतं. त्यामुळे तन मन धन या 3 घटकांचा वापर करून आयोजकांच्या बाजूने क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. वळी या मैदानाकडे यावी. खाली राहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होते त्यामुळे चौटी धावण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज मैदानातून परतेल. आता पण विकेट बाद झाले ते 6 फलंदाज मैदान गमावले. अंतिम चेंडू असेल आणि गरज आहे ती 25 धावांची. नवीन फलंदाज मैदानात जायचं आहे. सुंदर अशी खेळपट्टी, तितकं सुंदर आयोजन प्रेक्षकांना बसण्यासाठी आपण पाहता. कमी 3 स्टँड, आमचं संयोजन कक्ष, त्याचबरोबर अतिथी कक्ष. tenniscricket.in अर्थातच च्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 142 देशामध्ये जाते. अंतिम चेंडू आणि या अंतिम चेंडूवर पाहूया पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. एका चौकार षटकार इथे येणार का. या ठिकाणी या चेंडूचा पाठलाग केला होता. बॅट चेंडू संभाळित नाही. अशा प्रकारे 24 धावांनी हा सामना SP 11 संघ हा पराभूत होतो. सचिन 11 संघ या ठिकाणी विजयी. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी कोणताही सामनावीर नाही. आमचे टॉप आणि लोईस हा सामना आहे. त्यामुळे मला आयोजकांनी या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. उद्या अंतिम दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये साधारणतः 1:30-2च्या दरम्यान मी पुन्हा एकदा पाहुणा कलाकार म्हणून या स्पर्धेत निश्चित भेट देईन. माझा आवाज तुम्ही ऐकाल. मी आता सध्या थांबतोय. नमस्कार. अर्थातच जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हा धन्यवाद सर.